श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर रविवारी 21 तारखेला पुत्रदा एकादशी आलेली आहे. तर या एकादशीच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांना ओवाळायचं आहे. कारण आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी, त्यांना उज्ज्वल त्यांचं भविष्य घडवण्यासाठी, त्याचप्रमाणे सुख समृद्धीसाठी आपल्याला अशा प्रकारे मुलांना आपल्या ओवाळायचं आहे. तर त्या संदर्भातच आजचा हा व्हिडिओ आहे आणि अजून काही महत्त्वाची माहिती देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. तर पुत्रदा एकादशी एक श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षात आणि दुसरी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षात, या दोन्ही एकादशींना समान असे महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने निपुत्रिक जोडप्यांना अपत्य प्राप्तीचे सुख प्राप्त होते. मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आनंद आयुष्यासाठी हे व्रत पाळले जाते. ही पुत्रदा एकादशी भगवान विष्णूंना समर्पित आहे. श्रावण पुत्रदा एकादशीला एकादशी व्रत सहसविवाहित जोडप्याच्या बाबतीत पती आणि पत्नी दोघांनीही करायचे आहेत. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती जाणून घेतलेली आहे की आपल्याला ह्या एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. त्याचप्रमाणे सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. तसंच त्याच्यानंतर मग आपल्याला आपली पूजा घरामध्ये आपल्याला श्रीहरी विष्णूंची देखील आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. त्यांना अभिषेक करायचा आहे. त्याचप्रमाणे त्यांना पिवळी फुले, पिवळी मिठाई अशा प्रकारे त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे. तसेच या एकादशीच्या दिवशी दानाला आणि स्नानाला खूप असे महत्त्व आहे. तर पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याचं खूप असं पुण्य लाभत असतं. तसेच ज्या पती पत्नीला मूल होत नाही, मूल होण्यासाठी त्यांनी भरपूर असे प्रयत्न केलेले आहेत, उपाय केलेले आहेत, परंतु काही कारणास्तव त्यांना त्याचा लाभ होत नाही. तर त्या संदर्भात कालच एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. कारण त्या उपायाने बरेच जणांना मूल हे झालेले आहेत. तर तो व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. तर काही जणांना मुलं होत नाही, त्यामुळे देखील काही खूप टेन्शनमध्ये असतात, चिंतेमध्ये असतात आणि काहींना मुलं असतात, परंतु ती मुले देखील त्यांचं आरोग्य चांगलं नसतं. त्यांच्या बाबतीत भरपूर अशा समस्या, अडचणी या येत असतात. किंवा काही मुले असेही असतात की सतत ते आई वडिलांना त्रास देत असतात, इतरांचं ऐकत नाहीत, त्याचप्रमाणे त्यांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नाहीत. तर अशा भरपूर समस्या ह्या मुलांच्या बाबतीत होत असतात. तर आपल्याला आपल्या मुलांच्या उत्तम भविष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि त्यांच्या सुख समृद्धीसाठी आपल्याला हे एकादशीच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांना ओवाळायचं आहे. तर पुत्रदा एकादशीला प्रत्येक आईने आपल्या मुलाला ह्या पद्धतीने नक्की ओवाळायचं आहे. यामुळे मुलाची प्रगती होईल. येत्या रविवारी वर्षातील सर्वात मोठी एकादशी येत आहे. ही आहे पुत्रदा एकादशी. विशेषतः माय लेकाच्या नात्यातील एकादशी म्हणतात. या एकादशीच्या दिवशी विवाहित महिला आपल्या मुलांसाठी हे व्रत वैकल्य करत असतात किंवा काही महिला पुत्र प्राप्तीसाठी देखील काही व्रत करत असतात. पुत्र प्राप्तीसाठी महिला व्रत करतात, उपाय करतात, विष्णू व लक्ष्मी देवतेची पूजा अर्चना करतात. हा दिवस आईसाठी खूप महत्त्वाचा आहे. आई ही आपल्या मुलांच्या भविष्यासाठी, त्याच्या प्रगतीसाठी, सुख कल्याणासाठी व्रत करत असते, उपवास करत असते, त्याचा चांगल्या भविष्यासाठी प्रार्थना देखील करत असते. म्हणूनच या एकादशीच्या दिवशी एकादशीचं खूप असं महत्त्व आहे. देवाला पुत्र प्राप्तीसाठी प्रार्थना करत असते. तर या दिवशी म्हणजेच 21 जानेवारीला पुत्रदा एकादशी निमित्त आपल्या मुलांच्या प्रगती व भविष्याच्या वाटचालीसाठी आईने अशा पद्धतीने नक्की ओवाळावे. कारण हा दिवस आई आणि मुलाचा दिवस असतो. तर 21 जानेवारीला आपल्याला संध्याकाळच्या 3 सांजेच्या वेळी हा आपल्या घरातील देवघरासमोर बसून आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर या पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपण अशा प्रकारे मुलांना ओवाळलं तर मुलांच्यावर कोणतेही संकट, अडचणी येत नाही. त्याचप्रमाणे त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी व त्यांच्या प्रगतीसाठी आपण अशा पद्धतीने मुलांना ओवाळायचं आहे. तर हा उपाय तुम्ही सकाळी करायचा आहे.
जर तुम्हाला सकाळी जमलं नाही तर मग तुम्ही संध्याकाळी हा उपाय करायचा आहे। आपण देवघराच्या ठिकाणी आपण तिथे बसायचं आहे आणि एक ताट घ्यायचं आहे। त्या ताटामध्ये तुम्हाला दिवा लावायचा आहे। दिव्यामध्ये तुम्हाला तेल किंवा तूप टाकायचं आहे। तुमच्याकडे जे असेल ते तुम्हाला टाकायचं आहे आणि त्यासोबत ताटामध्ये तुम्हाला हळद, कुंकू, अक्षता या ताटामध्ये थोड्या थोड्या घ्यायच्या आहेत। आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपल्याला त्या ताटामध्ये 21 रुपये, 51 रुपये किंवा तुम्ही 101 रुपये तुम्हाला जेवढे शक्य असेल तेवढे तुम्ही तिथे ताटामध्ये पैसे हे ठेवायचे आहेत। आपल्या मुलांना एका पाटावरती ओवाळण्यासाठी बसवायचं आहे। पाठ अशा दिशेने ठेवा की जेणेकरून मुलांचे तोंड देवांच्या दिशेने असेल। नंतर त्यांना ओवाळावे। त्यावेळी कुंकवाचा टिळा त्यांच्या कपाळाला लावावा, नाम ओढावा, त्यावर अक्षता लावाव्यात व अक्षता डोक्यावरती देखील टाकाव्या व जे पैसे तुम्ही ताटात ठेवले आहेत ते तुम्ही 7 वेळा त्यांच्या डोक्यावरून ओवाळायचं आहे। तेही घड्याळाच्या काट्याच्या दिशेने ओवाळावे आणि ती ओवाळलेली दक्षिणा एखाद्या गरीब व्यक्तीला तुम्हाला दान करायची आहे किंवा एखाद्या मंदिरात दानपेटीमध्ये देखील तुम्ही ती दक्षिणा ठेवायची आहे किंवा त्याचा प्रसाद घेऊन लहान मुलांमध्ये वाटावा। पण ते पैसे तुम्ही घरात ठेवू नये, ते पैसे तुम्हाला दान करायचे आहेत। मग ते तुम्ही कुठेही दान करा, एखाद्या गरजू व्यक्तीला द्या किंवा मंदिरामध्ये दानपेटीमध्ये देखील तुम्ही ते ठेवू शकता। अशा पद्धतीने ते पैसे तुम्हाला द्यायचे आहेत। किंवा त्याच दिवशी जर तुम्हाला कोणती व्यक्ती मिळाली नाही किंवा जर तुम्हाला मंदिरामध्ये जायला जमलं नाही तर तुम्ही जे पैसे आहेत तर ते तुम्ही दुसऱ्या दिवशी देखील गरजू व्यक्तीला देऊ शकता, गरीबाला देऊ शकता किंवा एखाद्या मंदिरामध्ये देखील ते दानपेटीमध्ये ठेवायचे आहेत। तुम्ही खर्च करू नका, दानच करा। अशा पद्धतीने तुम्ही पुत्रदा एकादशीच्या निमित्त आपल्या मुलाला ओवाळावे जेणेकरून त्याचे भविष्य हे चांगले व प्रगतशील होईल, आरोग्य हे देखील चांगले राहील। त्याचप्रमाणे आता आपल्याला एक दुसरा उपाय करायचा आहे, तो म्हणजे जर आपल्या मुलांच्यावर जर संकटे, अडचणी, समस्या हे नेहमी येत असतील, मुले सतत आजारी असतील, सतत ते किरकिर करत असतील तर त्यासाठी देखील आपल्याला हा एक उपाय करायचा आहे। तर या उपायासाठी आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला लवंगा घ्यायच्या आहेत, म्हणजे अखंड लवंगा घ्यायच्या आहेत, तुटलेल्या फुटलेल्या घ्यायच्या नाहीत। तर आपल्याला अखंड 7 लवंगा घ्यायच्या आहेत आणि मग तुम्हाला भीमसेन कापूर घ्यायचा आहे, म्हणजे 2-3 वड्या भीमसेन कापूरच्या तुम्हाला घ्यायच्या आहेत। आणि मग तुम्हाला काय करायचे आहे की हे सर्व घेतल्यानंतर तुम्हाला पुन्हा मुलाला पाटावरती बसवायचं आहे आणि मग त्याचं तोंड हे दक्षिणेकडे त्याला बसवायचं आहे आणि उत्तरेकडे त्याचं तोंड होईल अशा पद्धतीने बसवायचं आहे। आणि मग त्या मुलावरून तुम्हाला या लवंगा आणि जो कापूर आहे तर तो तुम्हाला 7 वेळा उतरवायचा आहे, म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत घड्याळाच्या उलट्या दिशेने तुम्हाला हे ओवाळायचं आहे। मग त्याच्यानंतर असं केल्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्याकडे एखादा जर भांडा असेल, असा छोटासा वागडा वगैरे असेल तर त्याच्यामध्ये या लवंगा आणि जो कापूर आहे तर तो तुम्हाला टाकायचा आहे आणि मग ते तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे। तर त्यापूर्वी तुम्ही मुलांना जेव्हा लवंग आणि कापूर याच्याने जेव्हा तुम्ही त्यांना 7 वेळा उतरवत असता त्यावेळेस तुम्हाला मनामध्ये म्हणायचं आहे की मुलांची जी काही इडापिडा आहे, जे काही त्यांना त्रास होत आहे, दुःख आहे तर ते सर्व दूर होते, अशा प्रकारे तुम्हाला हे मनामध्ये म्हणायचं आहे। आणि तेव्हा ते कापूर आणि ज्या लवंगा आहेत तर त्या तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत आणि मग त्याचा जो धूर होईल तर तो धूर तुम्हाला पूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे। फक्त टॉयलेट, बाथरूम सोडून तुम्हाला तुमचे जेवढे रूम असतील, किचन, हॉल, बेडरूम, सर्व देवघर असेल तर तिथे देखील तुम्हाला तो धूर फिरवायचा आहे। त्याचप्रमाणे बाहेर तुम्हाला तुमचा मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाजावरून देखील 3 वेळा तुम्हाला तो धूर आहे तर तो फिरवायचा आहे। त्याचप्रमाणे तुळस आहे तर तुळशी समोर देखील तुम्हाला तो धूर आहे तर तो फिरवायचा आहे। तर यामुळे काय होईल की यामुळे तुमची जी घरामध्ये जी निगेटिव्हिटी आहे, जी काही नकारात्मकता आहे, जे काही दोष आहेत तर ते सर्व दूर होतील। काही तुमच्या आर्थिक समस्या आहेत त्या संपूर्ण दूर होतील। जे तुमच्या घरावर येणारे संकटे, अडचणी आहेत तर त्या देखील दूर होण्यास मदत होतील, कारण भीमसेन कापूर हा घरातील निगेटिव्हिटी हा दूर करतो। त्याचप्रमाणे ज्या लवंगा असतात तर त्या लवंगा या देखील ज्या काही वाईट शक्ती, वाईट बाधा यांना दूर करण्याचं काम ह्या लवंगा करत असतात।
आणि त्याच्यानंतर मग हे सर्व जळून झाल्यानंतर जी राख उरेल तर ती राख आहे तिचा टिळा तुम्हाला मुलांच्या कपाळी लावायचा आहे आणि जी उरलेली राख आहे तर ती तुम्ही आपल्या बेसिनमध्ये देखील पाणी टाकायचं आणि सोडून द्यायची आहे किंवा तुम्ही तुमच्या एखाद्या झाडाखाली देखील ती राख थंड झाल्यावर तुम्हाला ती तिथे टाकायची आहे। तर अशा प्रकारे इतका असा हा प्रभावी असा उपाय आहे। तर हा उपाय तुम्ही पुत्रदा एकादशीच्या दिवशी अवश्य करायचा आहे, कारण आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आपल्या मुलांचं आरोग्य आपल्या पतीचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो आपल्याला ह्या दिवशी अवश्य करायचा आहे। तर हा उपाय तुम्ही संध्याकाळी 6:30च्या नंतर तिन्ही सांजेला लक्ष्मी मातेच्या आगमनाच्या वेळेस हा उपाय तुम्ही करायचा आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।